नमस्कार. सादर करत आहोत तिची गोष्ट कथा मालिका. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहाबरोबर साम्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा. ह्या मालिकेमधील सखा ह्या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग. एखाद महिन्यात सलोनी स्थिरस्थावर झाली. मला जास्त कोणाला फोन करायला वेळ मिळत नाहीये. आवीला आज फोन करायलाच पाहिजे. ऑफिसमधून परत आल्यावर तिने फोन लावला. फोन अबीच्या दादाने घेतला. त्याचा आवाज गंभीर होता. अबीला अचानक बरं नाहीत झाले होते. तो दवाखान्यात होता. सलोनीच्या पायाखालची जमीन सरकली. पटकन खुर्चीत बसली. तिच्या मुलीला सांभाळणारी मावशी दिवसभर घरी असायची. सलोनीला पाणी आणले आणि सलोनीच्या नवऱ्यानं हाक मारली. तो आला तेव्हा सलोनी थोडी सावरली होती. तिने नवऱ्याला सर्व सांगितले आणि म्हणाली, आपण रात्रीच जाऊ आवीला भेटायला. काहीतरी खूप गंभीर आहे ह्याची नवऱ्याला पण जाणीव झाली. मुलीला सासू सासरे यांच्याकडे ठेवून आपण दोघे रात्रीच्या विमानाने आवीच्या गावी जाऊया. ते दोघे पहाटे पोहोचले. सकाळी 11:30 नंतर दवाखान्यात भेटायला जायची परवानगी होती, म्हणून दोघे जवळच्या हॉटेलवर राहायला गेले. अभिच्या घरी बहीण आणि नातेवाईक आले होते. थोड्या वेळ झोप काढली. मग तयार होऊन ते दवाखान्यात भेटायला गेले. सलोनी बेचैन झाली होती. तिला त्याला बघायचे होते. अभिला तशा अवस्थेत पाहून तिला एकदम भरून आले, पण स्वतःला स्ट्रॉंग बनवत ती म्हणाली, क्या रे, इतना क्यों परेशान कर रहा अम्मा को? मेरे घर चल, बहुत सारे वेजीज खिलाकर तुझे मेरे जैसा बना देती हूँ. त्याला कसले तरी फूड इन्फेक्शन झाले असं डॉक्टर म्हणाले. त्याला मास्क लावला होता. त्यातून पण मिश्किल हसत तो म्हणाला, अरे तू काय को आई रे, मैं आने वाला है ना तेरा पास रहने को. तू जो बोलेगी और खिलाएगी वही खाएगा रे मैं. विचित्र हसला परत. तिला वाटलं आजारामुळे आणि औषधांमुळे त्याला त्रास होत असेल आणि असं विचित्र चेहरा झाला असेल. लवकरच ते तिथून बाहेर पडले. त्याच्या घरी जाऊन अम्माला भेटले. अम्माला आबीकडे जास्त वेळा भेटायला नेले नव्हते. सलोनी आली म्हणून अम्माला बरं वाटलं. घरात आबी आणि अम्मा आप्पांचा छान फोटो होता. संध्याकाळी ते परत निघाले. रात्री परत आले घरी. ती खूप दमली होती. मुलीला भेटून मग ती झोपली. तिच्या नवऱ्याला फोनवर रात्री मेसेज आला. सकाळी तिला लवकरच जाग आली. तिने आवरलं, व्यायाम केला, पण तिला फ्रेश वाटत नव्हते. झोप झाली नसेल नीट असं वाटलं तिला. ती परत जाऊन मुलीजवळ पहोडली. नवरा उठला. त्यानं पाहिलं की हिला झोप लागली आहे. तो काही न बोलता फोन घेऊन बाहेर गेला. त्याला समजत नव्हते कसं तिला सांगायचं. विचार करत असताना मागे चाहूल लागली. त्यानं वळून पाहिले. तुला दादाने काल दुपारी मी बाहेर गेल्यावर कल्पना दिली ना? तुम्ही माझ्यापासून काही लपवून ठेवू शकत नाही. मुख्य म्हणजे आवीबद्दल तर नाहीच नाही. तिच्यासाठी खूप कठीण होते की आवी आता तिच्या आयुष्यात नाही. आवी आता फारच दूर गेला होता. ही वॉज नो मोर. माझी ही अवस्था मग अम्मा कशी राहत असेल? मला अम्माला फोन करायचा धीर होणार नाही. थोड्या वेळाने तरी पण तिने दादाला फोन केला आणि अम्माची चौकशी केली. काही महिन्यांनी सलोनी खूप सावरली. तिच्या मुलीमध्ये आणि संसारात रमली. रहाटगाडगे चालू राहते. अबीच्या दादाकडून अम्माची चौकशी करत होती. सलोनी आता पूर्णपणे संसारात रमली. ऑफिस आणि घर, त्यात एक अजून जबाबदारी वाढली. तिच्या मुलीला भावंड येणार होते. बघता बघता 4 ते 5 वर्ष भुर्रक्कन संपली. तिची मुलगी दिदी झाली होती. छोट्या भावाचा 5वा वाढदिवस होता. दिदीने त्याला तयार केले. सलोनीला सांगितले, आता जाऊन त्याला भेट. सलोनी आत खोलीत गेली. छोटू खोलीत होता. ती आत गेली तर, अरे तू काय को आई रे, मैं आने वाला है ना बाहर. देख आया ना मैं तेरा पास रहने को. तू जो बोलेगी आणि खिलाएगी वही खाएगा रे मैं. तेच मिश्किल हास्य हे ऐकून तिच्या कानावर विश्वास नाही बसला. पण तिला माहीत होतं, तिचा लाडका सखा तिच्याकडे कायमचा आला होता. तिने हसून लेकाला जवळ घेतले आणि म्हणाली, आवी पिल्लू, 5 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये माझ्या बाजूला नर्सने दुपट्ट्यात नाजूक गोरे गुबगुबीत बाळ आणून झोपवलं, म्हणजे तू आलास. तुला माहीत आहे, खरं तर बाळ रडतं जन्माला आल्यावर, तसा तू पण रडलास. ह्या जगात आल्यावर पहिला श्वास घेण्यासाठी रडलास. आविक्षित हसला आणि त्याच्या गालावर खळी पडली. आता जसं मिस्किल खट्याळ खुदकन हसलास ना, तसंच ते बाळ चक्क हसलं, म्हणजे तूच हसलास. सलोनीने आपल्या लेकाला सांगितले. 5 वर्षापूर्वी बाळाचा जन्म झाल्यावर आधी बाळ रडले, पण नंतर तिने उचलून घेतले. तेव्हा ते बाळ हसले आणि सलोनीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
तिच्या नवऱ्याला ती म्हणाली. आविक्षित, आपल्या बाळाचे नाव? नवरा पण दोघांकडे बघून समाधानाने हसला. तो पण त्या क्षणांचा साक्षीदार होता. आणि आजचा दिवस अविक्षितच्या 3 आजी त्याच्या वाढदिवसाला आल्या होत्या. सलोनीची आई, सासूबाई आणि अम्मा अबीची अम्मा. अम्मा आणि दादा आले होते. अविक्षितचे अम्मा आणि मामा समाधानाने वाढदिवस समारंभ साजरा करून परत आपल्या गावी गेले. धन्यवाद. तिची गोष्ट कथा मालिकामधील ही कथा संपूर्ण झाली. आपल्याला ही कथा कशी वाटली अवश्य सांगावे. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहाबरोबर साम्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा. आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे.